तुमचं काम केलं त्यांनी, तुम्ही आम्हाला परवानगीचं सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला रोडवर एकही गाडी लावणार नाहीत, तुम्ही दिलेल्या मैदानावर पार्किंगला लावू हे आम्ही सहकार्य दिलं, तुम्ही उलट्या बातम्या फिरायला लागले. अरे सरकार, आम्ही सांगितलं मुंबई सगळे जोपर्यंत सहकार्य करणार नव्हते, म्हणजे आम्ही महाराष्ट्रात होतो त्यावेळेचा विषय, त्यांनी सांगितलं आम्ही पाय ठेवून देणार नाहीत, येऊन देणार नाहीत. मग मराठ्यांनी ठरवलं मुंबईत आम्ही घुसणार, मुंबई जाम करणार. मराठे घुसले पण जाम केली पण मग सरकारनं पण सहकार्य केलं, मग आपणच सहकार्य केलं पाहिजे. सरकार आडमुठ्यात घुसलं की मराठे आडमुठ्यात घुसले. सरकारने सहकार्य केलं, परवानगी दिली, पोराला 1 मिनिटात सांगितलं तुम्ही जी मुंबई जाम केली ती 1 मिनिटात मोकळी करा, वाहनं बाजूला काढून सुरक्षित मैदानावर नेऊन लावा पार्किंगच्या. पोरांनी ते पण केलं. 2-4 घंट्याने, 2 घंट्यात नाही पण 2-4 घंट्याने साहेबांनी येऊन सांगितलं हो तुम्ही सांगितलं, इथले जे आम्ही सांगितले होते ते सगळे पोरांनी वाहनं काढले. काय सहकार्य पाहिजे तुम्हाला आणखी? आणि तुम्ही पाण्याचं बंद करणार, कशाचं बंद करा? मागच्या गप्प बसा रे, मागच्या गप्प बसा राहू ग गप. ए कमी बोललो तू रे, तुम्हाला कळतं का काही? काय कळतं? परिस्थिती सरकारनं जाणून घेणं गरजेचं होतं. तर गरीब इतक्या लांबून आलेत, गरीबाचे लेकर काय त्रास द्यायचा राव त्यांना? एक 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 दिवसाची रडक्यासारखी परवानगी द्यायची. पोराला पाणी नाही मिळाल्यावर मग ते पोटे असे इथं, त्यांची तरी काय चूक आहे? तुमच्या गावाला आलो पाहुणे म्हणून असली वागणूक देतात का? तुमच्या आमच्या तिकडे येतात तुम्ही सभा घ्यायला, तालुक्यात जिल्ह्यात अशीच वागणूक देतो का आम्ही? जरी कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा असला तरी आमच्या मराठ्याचा आहे, तुमचा शिवसेनेचा असला तरी मराठ्याचा आहे, राष्ट्रवादीचा असला तरी मराठ्याचा आहे, काँग्रेसचा असला तरी मराठ्याचा आहे, बेसरामाचा असला तरी मराठ्याचाच आहे. आमचे लोक असले वागणूक देते का तुम्हाला? तिकडे आल्यावर तुम्ही आम्हाला मुंबईत अशी वागणूक जर दिली ना मुख्यमंत्री साहेब,